तुम्हाला नुसतं येड जाऊ म्हणलं की एवढा लागला झोंबला तुम्हाला. क्यू येते पहिली. मी तर म्हणतो येड जावा नाही लेगी पिसाट आहे. बालाजी सरोवर बसून तुमचे काय धंदे चालतात, तुम्ही सोलापूरमध्ये काय लफडे करता. सोलापुरातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. या संपूर्ण वादाची सुरुवात झाली ते भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्या उद्धव ठाकरेंच्या विरोधातील या वक्तव्यापासून. त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शिवीगाळ केली. काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. कापायचं नाही. एक नंबरचा हा येड. ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय? हा कोण? गोरे ना कोण तो? या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी निषेध आंदोलन करत संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन केलं. तसंच राऊत यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे शिवसैनिकही आता रस्त्यावर उतरलेत. सोलापुरातील 4 हुतात्मा चौकात जिथे भाजपनं संजय राऊतांचा पुतळा जाळला होता त्याच ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत भाजप आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं. यावेळी ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ज्या ठिकाणी भाजपनं आंदोलन केलं त्या ठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आणि राऊत साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. पालकमंत्र्यांना आमचा इशारा आहे की तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या देखील नादाला लागू नका. बालाजी सरोवर हॉटेलला बसून तुम्ही काय धंदे करतात, सोलापुरात काय लफडे करतात हे बाहेर आणून संजय राऊतांनी फक्त शिवी दिली आहे. मी जयकुमार गोरेंना लिंग पिसाट म्हणतो. ह्या पालकमंत्र्याला माझा इशारा आहे, तुम्ही पण तर संजय राऊत साहेब तर नेतेच आमचे देशाचे, तुम्ही आमच्या इथल्या स्थानिक पदाधिकारी सुद्धा नादाला लागू नका. बालाजी सरोवर बसून तुमचे काय धंदे चालतात, तुम्ही सोलापूरमध्ये काय लफडे करता, काय काय तुम्ही करता, आरक्षित जागा विकायच्या, हजारो कोटी कमवायचा, हे धंदे बंद करा. आम्ही भविष्यामध्ये सोलापूर बंद करून तुमच्या विरोधात मोठं तीव्र आंदोलन करू. संजय राऊत तर म्हणजे मी तर म्हणतो आहे. यावर आता जयकुमार गोरे किंवा त्यांच्या समर्थकांकडून यावर काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.